ड्रायव्हर चेंज. चलो ड्रायव्हर चेंज. आपली 3094 चालली आहे पुढं. आता आपण चालू आहे सोमनाथ भाऊंची गाडी. मस्तपैकी सेटअप पाहिला असेल सगळ्यांनी बऱ्याच वेळा. काय हा सीट बेल्ट, हँड ब्रेक खाली सोडलाय. कसं आहे बाकी गाड्यांचा पण अनुभव यायला पाहिजे. मस्त अशी गाडी आहे. आता हिला 2.5 वर्ष झालेली आहेत. एक ड्रायव्हर जेन्युइन रिव्ह्यू देऊ आपण मस्तपैकी सोमनाथ भाऊंच्या गाडीचा. इंटेरियर तर तुम्ही पाहिलंच असेल भरपूर वेळा. सोमनाथ भाऊने मस्त छान असं मिरीला जाऊन इंटेरियर बनवलं. आपण काय अजून इंटेरियर बरोबर छेडछाड केली नाही. सध्या काही प्लॅनिंग पण नाही छेडछाड करायचा. सध्या गाडीचा टायमिंग आहे आपल्याला नवीन असल्यामुळं कमवून घेणं. तर मस्त असं आपण तिच्यावरती चांगल्या सिरीज करतोय. तुम्ही पण एन्जॉय करत असाल, कारण मी तर मस्त एन्जॉय करतो तिच्यावरती, कारण गाडीलाही कम्फर्ट आहे. तशीच ही पण गाडी खूप कम्फर्ट आहे. आता भाऊंनी साहित्य सगळं भरून ठेवलेलं आहे. हेडकॅम वगैरे ते सगळं लावलेलं आहे. आणि CCTV, डॅश कॅम या सगळ्या गोष्टी आपल्याला सोमनाथ भाऊंनीच सांगितल्या. त्या प्रकारे आपण करून घेतलं होतं. तर खूप छान अशी ठेवलेली आहे त्यांनी पण ही गाडी. फक्त हा क्लस्टर थोडा नॉर्मल आहे आणि आपला क्लस्टर थोडा वेगळा आहे. बाकी काही चेंजअप्स नाही. AC नाही याच्यात. त्यांचा चाललाय प्लॅनिंग लवकरच AC घ्यायचा. तर तुम्हाला ते पुढे बघायला भेटेलच. त्यांचं ज्यावेळेस अपग्रेड होईल ना त्यावेळेस ते तुम्हाला बघायला भेटेल. बाकी ह्या गाडीचा आपल्याला एक लॉंग रूटचा अनुभव आहे. मी जमशेदपूरला ही गाडी घेऊन गेलो होतो. एक नंबर अशी गाडी आहे. पण त्याची काही मी सिरीज केली नव्हती. पण त्यावेळेस एक मस्तपैकी इंस्टावरती रील बनवली होती आपण. एक व्हायरल रील आहे आपली ती. 1.8 मिलियनच्या आसपास गेली आहे ती. तर गाडी छान आहे. अनुभव चांगला वाटला चालवायला. तर नवीन गाड्या पाहिजेतच, कारण मग त्याशिवाय गाड्यांचंही नॉलेज येत नाही. बाकी फॅन वगैरे मस्त सजावट आणि एक नंबर अशी ते पण ठेवतात गाडीला. गाडीची काळजी घेतली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सोमनाथ भाऊंनी महाराजांचं मस्त असं स्टिकर बनवून घेतलंय मागं. तर आपण आपल्या गाडीमध्ये ज्यावेळेस इंटेरियरचं काम करतो त्यावेळेस मग महाराजांचं करणार आहे. हे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं होतं की आपल्या गाडीमध्ये फक्त स्वामी समर्थांची मूर्ती आणि गणपती बाप्पाचं एक असे 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला महाराज इथं घ्यायचे. तर ते तुम्हाला लवकरच बघायला भेटत. चालू आहे प्लॅनिंग, पण आता ते योग्य जागा आणि योग्य वेळ आल्याशिवाय कोणत्या गोष्टीमध्ये छेडछाड करायची नाही.